माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. आपल्या ओठांनी पप्पा म्हण मला. बेटा बस. दुसऱ्याचं घर तोडलंस तेव्हा बरं पण नाही, आणि आपल्या सावलीवर पाय पडला तेव्हा धाय मोकलून रडलास लहान मुलासारखा. अश्रू वाहू लागले. आता आपल्याला अखेरचा वार करायचा आहे. रोहित ओठ बाळा. रोहित भाऊ रोहित. रोहित रोहित कुठे आहे? रोहित कुठे आहे? काय झालं? कुठे निघून गेला रोहित? चौधरी साहेब जितक्या लवकर होईल माझ्या मुलाला शोधून काढा प्लीज. ठीक आहे सर. सब इन्स्पेक्टर हेगडे. जिमी इन्स्पेक्टर चौधरी बोलतोय हायवेच्या चौकीवरून. एक अर्जंट मेसेज आहे. शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करा. जज आदित्य प्रताप यांच्या मुलाचं अपहरण केलं गेलंय. हो हो, मला वाटतं की त्याचे फोटो आणि त्याची सगळे डिटेल्स वेबसाईटवर अपलोड करा. शिवाय शोध सुरूच ठेवा. हो, आणि हेगडे मला दर 10 मिनिटांनंतर रिपोर्ट करत राहा. समजलं ना? ओके. अखेरीस हे सगळं झालं कसं? कोणी गायब केलं असेल रोहितला, आणि का? म्हणजे मग आपल्याशिवाय अजून त्याचा कोणी दुश्मन आहे? फार विचित्र अशी गोष्ट आहे. मला काही कळत नाही हे काय चाललंय. कोण असेल हा? मला विचार करू देत. विचार करू देत. नाही नाही, हे नाही होऊ शकत. काय नाही होऊ शकत? कसला विचार करतोयस तू? स्नेहा, जेव्हा तू रोहितच्या खोलीत उशी घेऊन त्याचं तोंड दाबायला गेली होतीस त्यावेळी, आता आठवून सांग, काय रोहित शुद्धीत होता? नाही, मी खात्रीपूर्वक सांगू शकते की तो शुद्धीत नव्हता. शुद्धीत जरी असता तरी कसा उठून गेला असता? रोहित भाशी खोबड्या पण नव्हत्या. शिवाय तू तर एक नव्हे 16 फ्रॅक्चर्स दिले होतेस रोहितला. कुणास ठाऊक कधी परत तो चालू शकेल का नाही, या गोष्टीची काही गॅरंटी नाही. तर मग याचा अर्थ त्याला किडनॅपच केलं गेलं. पण हे केलं कुणी असेल? आयुषी तर नाही.
तू काहीतरी कर सूर्या, नाहीतर आपण दोघं वाईट प्रकारे अडकूयात. मला काहीतरी करावंच लागेल. माझं तर म्हणणं आहे की हा सगळ्याचा सगळा झमेलाच संपून जावा. रोहित कुठेही असू देत, त्याच्या मरणाची बातमी येऊ देत, त्याचा पुन्हा ऍक्सिडेंट होऊन देत, रोहित वरनं वीज पडू दे, करंट लागू दे, बस बस त्याच्या मरणाची बातमी येऊ दे. वांद्राच्या केसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्याची फाईल कुठे आहे? सर, हा आहे त्या डेड बॉडीच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट. याची ओळख पटण्यासाठी काही धागेदोरे मिळाले? जी नाही सर. म्हणजे कोणी दोस्त, कोणी नातेवाईक, कोणी समोर आले? नाही सर. ओके, यू मे गो. ओके सर. काय हे प्रेत आदित्य प्रतापच्या मुलाचं रोहितचं तर नाही? मला तपास करावा लागणार. ओके. हा इन्स्पेक्टर चौधरी बोला. रोहितच्या बाबतीत काही कळलं? कुठे आहे माझा मुलगा? तुम्हाला काही पत्ता लागला? बोला ना. रोहितचा काही पत्ता लागला? तुम्ही गप्प का आहात? बोला ना, काय झालंय ते? सर, माझी विनंती आहे की तुम्ही लवकर पोलीस स्टेशनला येऊन. पोलीस स्टेशन? पण का? अजूनपर्यंत तुम्ही माझी कंप्लेंट नोंदवली नाही? नाही सर, तशी गोष्ट नाही आहे. तर मग काय गोष्ट आहे? बोला ना, काय गोष्ट आहे? खरं तर त्याच बाबतीत मी आपल्याशी काही बोलू इच्छितो. खरं तर आम्हाला एक डेड बॉडी मिळाली आहे सर. डेड बॉडी मिळाली? खरं तर त्याच बाबतीत मी आपल्याशी काही बोलू इच्छितो. खरं तर आम्हाला एक डेड बॉडी मिळाली आहे सर. डेड बॉडी मिळाली? हो सर, आणि मला वाटतं की आपण येऊन त्याची ओळख पटवावी सर. ठीक आहे, मी येतो. नाही नाही रोहित, नाही, रोहितच्या बाबतीत असं होऊच शकत नाही. तो रोहित नसणारच. नाही, माझा मुलगा ठीक आहे. मला विश्वास आहे की तो ईश्वर माझ्यावर अशा प्रकारचा अन्याय नाही होऊ देणार. नाही होऊ देणार. सूर्या, 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 ऋतिका, 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 ऋतिका. काय झालं? सूर्या. काय 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 झालं पप्पा? काय झालं? ऋतिका, अगदी आता इन्स्पेक्टर चौधरींचा मला पोलीस स्टेशनहून फोन आला होता. म्हणत होते की एक प्रेत सापडलं. त्यांना वाटतं की तो देह रोहितचा आहे. माझं मन हे मानत नाहीये की रोहित. नाही, असं होऊच नाही शकत. त्यांनी मला पोलीस स्टेशनवर बोलवलंय. म्हणत होते की गरजेचं आहे प्रेताची ओळख पटवणं. समजतच नाहीये की कसा जाऊ पोलीस स्टेशनवर. जर ते प्रेत रोहितच असेल तर. नाही नाही भाऊ, तुम्ही एक काम करा. तुम्ही इथेच राहा, मी पोलीस स्टेशनला जातो. काका, मी पण तुमच्या सोबत येते. नाही नाही रितिका, ह्या अवस्थेत तू पोलीस स्टेशनला नाही जाणार. पण आत्या. नाही नाही, तू राहू दे रितिका. मी काम जातो. करा. मानस बेटा, तू याच्या बरोबर जा. चला. नाही मानस, तू इथेच राहा रितिका सोबत. मी एकटा जातो. नाही, मी तुमच्या सोबत येतोय. चला. नाही नाही, मी एकटा जाईन ना. हे पहा प्लीज, मी तुमच्या बरोबर येतो. आम्ही जाऊन येतो. यू टेक केअर. या ना, या. हे बघ, तू प्लीज पप्पांना सांभाळ ना. भाऊ, भगवंतावर प्लीज भरोसा ठेव. तो रोहित नसणार बघ.
अगदी आत्ता इन्स्पेक्टर चौधरींचा मला पोलीस स्टेशनवरून फोन आला होता आणि म्हणत होते की त्याने एक प्रेत सापडले. त्यांना वाटतं की तो देह रोहितचा आहे. त्यांनी मला पोलीस स्टेशनवर बोलवलंय. म्हणत होते की प्रेताची ओळख पटवणं खूप गरजेचं आहे. हे कन्हैया, शारदा नेहमीच तुझ्या देव्हाऱ्यात दिवा लावत असे. आज मी लावलाय. मग तू माझ्या घरच्या दीपकाला कसा विझवू शकतोस? कसा काय करू शकतोस अंधार माझ्या जीवनात? हे बघ, जर माझ्या घरात अंधार झाला ना तर माझ्या श्रद्धेची दोरी तुटून जाईल, माझा विश्वास उडून जाईल. असं नको घडू देऊस, नको होऊ देऊस. माझा मुलगा मला परत दे, परत दे माझा मुलगा. त्याला काही होता कामा नये. त्याची दुर्दैवाच्या फेऱ्यातून सुटका करून माझ्या प्रेमाच्या स्वाधीन कर रे कन्हैया. मला खात्री आहे की तू माझ्या या भरवशाला, माझ्या विश्वासाला, माझ्या भक्तीला जागृत ठेवशील. खात्री आहे मला. हा मानस बोलती, मानस ती डेड बॉडी ती. रितिका जस्ट रिलॅक्स. त्या वरच्याचे आभार मान तू. हे बघ, ती डेड बॉडी रोहितची नाहीये, कुणा दुसऱ्याची आहे. मानस मी आधी पप्पांना बातमी सांगते, नंतर तुझ्याशी बोलेन मी. हा रितिका माझं म्हणणं तर ऐक तू. पप्पा तुमच्या श्रद्धेचा जय झालाय पप्पा. मानस आता मला फोन आला होता. आपला रोहित जिवंत आहे पप्पा. रोहितला काही झालं नाही पप्पा. रोहित जिवंत आहे. थँक गॉड कोणाची तरी बॉडी मिळाल्याची खबर आली आहे. बस प्रूफ मिळणं बाकी आहे. ते प्रेत जर रोहितचं असेल तर सगळी भानगडच संपून जाईल. मग राहतील ते भाऊजी आणि रितिका. त्यांना गुंडाळणं फार सोपं होऊन जाईल. अरे आता सूर्या फोन का नाही उचलत आहे? का असं तर नसेल की त्याच्यापाशी सांगण्यासारखं काहीच नसेल? का ती बॉडी कोणा दुसऱ्याची तर नाही? नाही असं नाही होऊ शकत. भाऊ थँक्यू. बस ना. दाखव. काय? तुझा हात भाऊ. हात दाखव. हात ठीक आहे, तसा काही झालेलं नाही. भाऊ अगं बस एक थोडासा डाग आहे, बाकी ठीक आहे. आता बस. लोक म्हणतात ते खरं आहे भाऊ. आई वडिलांच्या प्रेमाला काहीच सीमा नसते. आई वडिलांच्या प्रेमाचं, त्यांच्या वात्सल्याचं
शब्दांनी किंवा आकड्यांनी मोजमाप नाही करता येत. कावेरी, मुलं पण तर आई वडिलांवर खूप प्रेम करतात आणि तुला तर ठाऊकच आहे की रोहितचं किती प्रेम आहे माझ्यावर आणि माझ्या जगण्याचं कारण आहे तो. मला माहितीये भाऊ, तू फिकीर करू नकोस. तुझा आधार कोणी नाही हिरावून घेणार भाऊ. मला माहितीये भाऊ, तू फिकीर नको करूस. तुझा आधार कोणी नाही हिरावून घेणार भाऊ. माझा पूर्ण भरोसा आहे की रोहित सही सलामत घरी परत येईल. कावेरी बस, या विश्वासापोटीच तर नेहमीच दरवाजाकडे पाहत असतो मी. जराशी चाहूल लागली की असं वाटतं की रोहित परत आलाय. तुझ्या बेचैन चेहऱ्याकडे पाहून वाटतंय की तू काल रात्री पण नाही झोपलायस ना. तो जो कोणी माणूस आहे, ज्या कोणी रोहितला उचलून नेलं ते केवळ रोहितला उचलून नाही नेलं. घरातली खुशी, आनंद आणि सगळ्यांच्या डोळ्यातल्या झोपेचं अपहरण केलंय त्या निर्दय चोराने. भाऊ, माझ्यावर विश्वास ठेव. रोहित सही सलामत लवकर परत येईल. हो, थोड्या वेळापूर्वीच माझी कमिशनर साहेबांबरोबर बातचीत झाली. इन्स्पेक्टर चौधरी आहेत ना, त्यांना इथे पाठवते. आय एम शुअर की लवकरच याचा उलगडा होईल. बघ, भगवंत करो आणि असंच हो. असंच होईल. तू नाही घेतेस चहा? मी आत्ताच घेतलाय. अच्छा. हॅलो स्नेहा. हां सूर्या, एक वाईट बातमी आता मिळाली आहे. म्हणजे ती बॉडी रोहितची नाही आहे? हो, ठाऊक नाही हा रोहित अजून किती आपल्याशी लपंडाव खेळणार आहे. पण आत्ता तू कुठे आहेस आणि मानस कुठे आहे? तो रितिका बरोबर फोनवर बिझी आहे. ठीक आहे, तू कधीपर्यंत येतोयस? मी काही सांगू शकत नाही आता. ते काय आहे की संकट आपल्यावर दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे मी हातावर हात ठेवून बसू नाही शकत. काही ना काहीतरी करावंच लागेल. ऐकतो, घरात जर कोणी माझ्याविषयी विचारलं तर मॅनेज करतो. ठीक आहे, पण जे काही करणार आहेस तर सांभाळून कर. मला तर भीती वाटू लागली आहे. हे बघ, अशा वेळी घाबरून असं चालणार नाहीये. धीराने घे तू. यावेळी आपण आणखीन काही नाही करू शकत. घाईघाईने काम बिघडू पण शकतं. मला जास्त तर ठाऊक नाही, पण तुला मी एक वचन देतो. जर यावेळी मला रोहितचा सुगावा लागला ना, तर इतिहासात जे शकुनी आणि कंस मामाने केलं होतं ना, त्याच प्रकारे लोक सूर्या काकाला जाणतील. एकदा माझ्या समोर तो स्वतः भगवंत जरी आला तरी वाचवू नाही शकणार. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र.